शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी सर्व काही महत्त्वाचे अपडेट्स या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका। कांद्याच्या दरामध्ये 500 रुपयांनी वाढ, चांगल्या मालाला सध्या स्थितीला 4100 रुपयांचा दर तसेच सरासरी 2000 रुपयांपर्यंत बाजारभाव मिळत आहे। कांद्याच्या दरामध्ये जी आहे ती काहीशी वाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळत चाललेला आहे। नाफेड नोंदणी झालेले सोयाबीन खरेदी करा, शेतकरी संघटनेचा आंदोलनाचा इशारा। सध्या जर पाहायला गेलं तर नाफेड नोंदणी झालेले सोयाबीन लवकरात लवकर खरेदी करावे असे संघटनेचे म्हणणे पाहायला मिळत आहे। शेतकरी मित्रांनो, खुशखबर आहे, 419 कोटी रुपये अखेर मंजूर। काही ठिकाणी झाले वाटप सुरू। सध्या जर पाहायला गेलं तर जिल्ह्याला 419 कोटी 48,21,306 रुपये मंजूर झालेले असून 81 कोटी 44 लाख रुपये वाटप देखील झालेले आहेत। सध्या जर पाहायला गेलं तर खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम येत आहे। यामध्ये हिंगोलीमध्ये 81 कोटी वाटप, कळमनुरी या ठिकाणी 85 कोटी वाटप, सेनगाव या ठिकाणी 93 कोटीचे वाटप सुरू आहे। अजून जिल्ह्यांची तालुक्याची अपडेट पाहणार आहोत। त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका। रोजची रोज अपडेट पाहायला मिळतील। मुदतवाढ हवी, सध्या स्थितीला नोंदणी बंद, खरेदीला 31 जानेवारीची डेडलाईन। बार्शी येथील हमीभाव केंद्रावर 13,475 क्विंटल सोयाबीनची खरेदी, डिसेंबर अखेरचे पेमेंट बाकी। शेतकऱ्यांना चौपट नुकसान भरपाई द्यावी, शेतकऱ्यांच्या मागणीला शासनाने न्याय देण्याची गरज। सध्या जर पाहायला गेलं तर शिरोळ तालुक्यातील विरोध, सध्या स्थितीला शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता शिरोळ तालुक्यात जोर धरू लागली। सर्वात महत्त्वाची बातमी कापूस दरासंदर्भात। कापसाला 7,160 रुपयांचा दर हा मिळत आहे कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत या ठिकाणी। तुमच्या आसपासच्या बाजार समितीत कापसाचे काय दर आहेत कमेंट करून नक्कीच कळवा। APL रेशन कार्ड धारकांच्या खात्यात 8 कोटी रुपये वर्ग, डिसेंबर अखेरपर्यंतचे अनुदान लाभार्थ्यांच्या बँकेत जमा। उर्वरित लवकरच रक्कम होणार जमा। EKYC बंधनकारक आहे। APL रेशन कार्ड धारकांना दिलासा मिळालेला असून त्यांच्या खात्यावरती आता 8 कोटी रुपये वर्ग झाले। शेतकरी मित्रांनो, पारशो 909 हे कापूस बियाणे नक्कीच घेऊन बघा, कारण की तालुका बाभुळगाव, जिल्हा यवतमाळ या ठिकाणी देखील शेतकऱ्यांचा मोठा विश्वास आहे। सध्या स्थितीला या कापूस व्हरायटीची जी आहे ती क्वालिटी चांगल्या प्रकारे आहे, तसेच उत्पादन हे आतापर्यंत त्यांना 6 क्विंटलपर्यंत निघलेले आहे। दुसऱ्या वेचणीला देखील एवढेच उत्पन्न निघण्याची शक्यता। महत्त्वाची बातमी, 92.50 लाख शेतकऱ्यांसाठी खुशखबर। 25 जानेवारी नंतर केंद्र सरकारचा सन्मान निधी तर फेब्रुवारीत राज्य सरकारकडून नमो शेतकरी महासन्मान योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात होणार जमा। 92.50 लाख शेतकऱ्यांसाठी खुशखबर आलेले असून शेतकऱ्यांच्या खात्यावरती 4,000 रुपये हे आता जमा होणार आहेत। प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधीचा लाभ 25 जानेवारी नंतर शेतकऱ्यांना आता मिळणार आहे, त्यामुळे तारीख देखील जवळ आलेली आहे। त्यातली त्यात पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची माहिती 19 जानेवारी पर्यंत मागवण्यात आली आहे, त्यामुळे आता दिलासा मिळत चाललेला आहे। केंद्राचा 19वा हप्ता मिळाल्यानंतर लगेचच नमो शेतकरी योजनेचा राज्य सरकारचा हप्ता शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा केला जाईल। एकूणच 4,000 रुपये हे शेतकऱ्यांना मिळणार आहेत। त्यातली त्यात पीक किंवा नुकसान भरपाई वाटपाचे जिल्हे मंजूर झालेले आहेत। 13 जिल्हे आहेत, ते कोणते आहेत तुमचा जिल्हा देखील असू शकतो। आपण जिल्ह्याची यादी व्हिडिओच्या पुढे सांगणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनल सबस्क्राइब करून जिल्हा कमेंट करून कळू शकता, अपडेट मिळेल। पीक विम्याचा प्रश्न तातडीने मार्गी लावा, रविकांत तुपकर यांनी घेतली कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची भेट। त्या शेतकऱ्यांना पीक विमा रक्कम मिळावी असे त्यांचे म्हणणे आहे, कारण की राज्यातील शेतकरी हा पीक विम्याच्या प्रतीक्षेमध्ये आहे। त्यांना लवकरात लवकर पीक विमा द्यावा, कारण की 1 रुपयात पीक विमा भरला मात्र अजून तरी पीक विमा मिळालेला नाहीये असा देखील प्रश्न उपस्थित। महत्त्वाची बातमी, शेतकऱ्यांसाठी 1 रुपयात पीक विमा योजना बंद करण्याची समितीची शिफारस। राज्य सरकार घेणार आता पुढे काहीतरी निर्णय। सध्या जर पाहायला गेलं तर जो 1 रुपयात पीक विमा पाहायला मिळत आहे तो पीक विमा योजना आता बंद करण्याची समितीची शिफारस पाहायला मिळणार आहे। राज्य सरकार आता निर्णय घेणार असल्याची माहिती देखील मिळत आहे। याबाबत आपले काय मत आहे कमेंट करून कळवा।
सर्वात महत्त्वाची अपडेट, घरात एकालाच आता पीएम किसान योजनेचा लाभ, त्यातली त्यात जर पाहायला गेलं तर लवकरच रक्कम होणार जमा होईल. शेतकऱ्यांसाठी खुश खबर. एकरी आता जे शेतकऱ्यांना जे आहे ती रक्कम तर मिळत आहे नुकसान भरपाईची. मात्र आता पीएम किसान योजना नमो शेतकरी योजनेचे जे वर्षाला 12,000 रुपये मिळत होते ते आता 12,000 ऐवजी 15,000 रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत. त्यातली त्यात नमो शेतकरी योजना व पीएम किसान योजनेचा हप्ता सोबतच दिला तर राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात येत्या काही थोड्याच दिवसामध्ये 4,000 रुपये हे जमा होणार आहेत. 2019 पूर्वी जमीन खरेदी करणाऱ्यांनाच हा लाभ मिळणार आहे. तुमच्याकडे जर 2019 पूर्वीची जमीन खरेदी असेल तर तुम्हाला हा लाभ मिळेल. सध्या स्थितीला आता पती पत्नी मुलांचे आधार क्रमांक देखील अर्ज करता. महत्त्वाची बातमी आहे, लाडक्या बहिणींसाठी त्यातली त्यात 3,700 कोटींचा चेक दिला. अर्थमंत्री अजित पवारांनी सांगितली पैसे मिळण्याची तारीख. लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे. 3,700 कोटींचा चेक आता दिलेला आहे. अर्थमंत्री अजित पवारांनी आता पैसे मिळण्याची तारीख देखील सांगितली. महत्त्वाची अपडेट, सोलापूर बाजार समितीत कांद्याच्या दरामध्ये आता चांगला मिळतोय दर. सध्या स्थितीला सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गतवर्षीच्या तुलनेत यंदा कांद्याची आवक कमीच आहे. मागील 15 दिवसापासून दरामध्ये सातत्याने घसरण होती. मात्र काहीशी सुधारणा आपल्याला कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर या ठिकाणी दिसून येत आहे. इतर बाजार समित्यामध्ये 2,000 रुपयांचा दर. शेतकरी मित्रांनो, आता मोठ्या प्रमाणामध्ये सर्वाधिक बोगस पीक विम्याचे अर्ज सध्या जर पाहायला गेलं तर बीड जिल्ह्यात 1,09,264 बोगस पीक विमा पाहायला मिळत आहे. त्यातली त्यात सातारा जिल्ह्यामध्ये 53,137 शेतकऱ्यांकडून पाहायला मिळत आहे. तसेच इतरांकडून देखील पाहायला मिळण्याची शक्यता. जळगावमधून 33,786 बोगस पीक विमा पात्र. मोठी बातमी, शेतकऱ्यांसाठी केळी दरात खानदेशात सुधारणांचा कल कायम. कमाल दर 1,800 रुपयांवर. पुढील महिन्यात आवकेत वाढ होण्याचे देखील संकेत. केळीमधून दर्जेदार केळीची आवक सध्या स्थितीला होत आहे. सध्या जर पाहायला गेलं तर केळीला कमाल दर हा 1,800 रुपयांचा मिळत आहे. जळगाव या ठिकाणी सध्या स्थितीला दरामध्ये वाढ. महत्त्वाची बातमी, शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई मिळणाऱ्या तालुक्यांची यादी आली समोर. लवकरच होणार वितरण. सध्या जर पाहायला गेलं तर पीक विमा तर मिळणार, मात्र आता नुकसान भरपाईचे तालुके आता समोर आलेले आहेत. तुमच्या तालुक्याची अपडेट पाहण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पुढे आपण अजून तालुके सांगणार आहोत. यामध्ये पहिल्या क्रमांकावरती तालुका म्हणजे माजलगाव आहे. माजलगाव तालुक्याचा जर विचार केला तर या ठिकाणचे 14,093 शेतकरी नुकसान भरपाईसाठी पात्र आहेत. यांच्या खात्यात देखील रक्कम मिळणार आहे. केज तालुक्यातील 25,836 शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम येईल. गेवराई तालुक्यातील 32,935 शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम येईल. तर परळी येथील 15,187 शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाईचे पैसे होणार लवकर जमा. दूध उत्पादकांचा खर्चही निघेना. डेअरीवाले खात आहेत मलाई. भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांची नाराजी. सध्या स्थितीला दुधाचे भाव तुफान वधारलेले आहेत. त्यातले त्यात अनेक ठिकाणी म्हशीचे दूध गुणवत्तेनुसार 60 ते 90 रुपयांच्या घरात पोहोचलेले आहे. पण यामध्ये शेतकऱ्यांना काहीच फायदा मिळत नसल्याची ओरड आता होत आहे. सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना हा दर परवडण्याचा झालेला आहे. लवकरात लवकर चांगला दर मिळावा अशी शक्यता. शेतकरी मित्रांनो, आता नुकसान भरपाईची पुढील तालुक्याची यादी आपल्याकडे आलेली आहे. ते आता आपण पाहणार आहोत. फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पहा व चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. सध्या जर पाहायला गेलं तर पुढच्या क्रमांकाचा तालुका आहे वडवणी. वडवणी तालुक्यातील 5,387 शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाईचे वाटप हे केले जाणार आहे. त्यापुढील तालुका म्हणजे तो आहे पाटोदा. पाटोदा तालुक्याचा जर विचार केला तर पाटोदा तालुक्यात देखील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून 18,000 शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई आता पैसे जमा होणार आहेत. शिरूर तालुक्यातील 18,558 शेतकऱ्यांना आता नुकसान भरपाईचे थेट वितरण करण्यात येईल. यामुळे आता पाटोदा, शिरूर, वडवणी तालुक्यात चांगलाच दिलासा शेतकऱ्यांना मिळणार आहे. एकूण जर सर्व तालुक्याची शेतकरी संख्या जर पाहायला गेली तर ही शेतकरी संख्या 2,44,460 पाहायला मिळत आहे. म्हणजे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाई येणार आहे. तर पीक विमा मिळणाऱ्यांची संख्या देखील 6,59,000.
आधार असेल तरच मिळेल जानेवारीचा लाभ। अनुदान आता डीबीटीद्वारे संजय गांधी निराधार योजनेसाठी करावे लागणार आधार संलग्नीकरण, लवकरच आता होणार पैसे जमा। सध्या जर पाहायला गेलो तर 1615 लाभार्थ्यांना डिसेंबर अखेर आता लाभ झालेला आहे, मात्र आता अनुदान थेट डीबीटीद्वारे खात्यात जमा होणार आहे। सध्या जर पाहायला गेलं तर लाभार्थ्यांना डिसेंबर 2024 अखेर संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळालेला असून योजनेचा लाभ घेणाऱ्यांना अनुदान आता माहे जानेवारी 2025 डीबीटी मार्फत करण्याबाबतचे निर्देश। महत्त्वाची बातमी, शेतकऱ्यांनी सोडला संयम, पांढरे सोने विक्रीसाठी आले अखेर बाजारात। सध्या जर पाहायला गेलं तर पांढऱ्या सोन्याला अजून तरी चांगला दर मिळत नाहीये। 7,150 ते 7,200 रुपयांचा दर आपल्याला पांढऱ्या सोन्याला म्हणजेच कपाशीला पाहायला मिळत आहे। सध्या स्थितीला कपाशीच्या दरामध्ये चांगल्या प्रकारे वाढ नसल्यामुळे शेतकरी वर्ग नाराज आहे। कमीत कमी दर 8,800-900 रुपयांपर्यंत तरी मिळावा अशी आशा। महत्त्वाची बातमी, 1 रुपयात पीक विमा होणार का बंद? बोगस अर्ज गैरव्यवहारामुळे समितीचा सरकारला शिफारस, सुमारे 350 कोटीच्या घोटाळ्याची शक्यता। सध्या जर पाहायला गेलं तर 1 रुपयात पीक विमा बंद होईल का अशी चर्चा आहे। त्यातली त्यात बोगस अर्ज गैरव्यवहारामुळे समितीची सरकारला शिफारस। महत्त्वाची बातमी आहे आता ही शेतकऱ्यांसाठी। आपण या व्हिडिओमध्ये पीक विमा, नुकसान भरपाई तसेच पीएम किसान नमो शेतकरी योजनेचे 4,000 रुपये कधी मिळणार या संदर्भातील अपडेट पाहिलेले आहेत। त्यातली त्यात आता लवकरच शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे। रोजची रोज अपडेट तुम्हाला या चॅनलवरती सकाळी 7 वाजता पाहायला मिळतील। 7 वाजता या चॅनलवरती व्हिडिओ येत असतो। ठळक बातम्याचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका। पावसासंदर्भात जर आढावा घ्यायला गेलं तर पावसाची शक्यता नाहीये, थंडी हलक्या स्वरूपात राहील, अन्यथा जास्त नाहीये। धन्यवाद।